जय हिंद भावांनो, पोलीस भरती महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण वन विभागाच्या भरतीच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत आणि वनरक्षक, लेखापाल, सर्वेक्षक या पदाची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्याचं अधिकृत परिपत्रसुद्धा आलेलं आहे आणि नेमकं काय त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि खरंच जाहिरात येणार आहे का? कधीपर्यंत जाहिरात येऊ शकते? परीक्षा कोणती कंपनी घेणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि पोलीस भरती महाराष्ट्र हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला वन विभाग रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि वन विभाग रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये वनरक्षक असेल किंवा लेखापाल असेल यांचे झालेले पेपर तुम्हाला दिलेले आहेत, प्लस सामान्य ज्ञान, अंकगणित, मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता चाचणी, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत आणि PY2 ॲनालिसिसचे व्हिडिओसुद्धा यामध्ये दिलेले आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होईल आणि फी फक्त 500 प्लस GST आहे आणि नंतर फी वाढणार आहे, त्यामुळं लवकर घेऊन टाका. 500 प्लस GSTमध्ये संपूर्ण वन विभागाची तुमची प्रॉपर तयारी होईल आणि मागच्या भरतीमध्ये 2023च्या या कोर्समधले जशास तसे प्रश्न आले होते, हे पण लक्षात असू द्या. मुलांना भरपूर फायदा झाला होता. तर या ठिकाणी पहा आता, प्रधान मुख्य वन संरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांचे कार्यालय आणि विषय काय आहे तर मुख्य वन संरक्षक वन संरक्षक कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी यांची विविध विषयावर आभासी आढावा बैठक. आभासी म्हणजे ऑनलाईन. आता इथे पहा, उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने कळवण्यात येते की अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक ही बैठक कधी होणार आहे ते सांगतो, बाकीचं काय वाचून नाही दाखवत. 16 जुलै 2026 सकाळी 11 वाजता. आता कशाची बैठक आहे ते पहा. तर या ठिकाणी वनरक्षक भरती प्रक्रिया 2026च्या अनुषंगाने मागणी पत्र या कार्यालयास सादर करण्याबाबत स्पष्टपणे यांनी दिलं आहे की वनरक्षक भरती प्रक्रिया 2026 म्हणजे वनरक्षकचं पद भरलं जाणार आहे. त्याच्यानंतर आणि सर्व वनवृत्तामध्ये असणार आहे बरं का. प्रादेशिक निवड समितीच्या कक्षेतील पदे, सर्वेक्षक व इतर पदांची भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने म्हणजे सर्वेक्षक हे सुद्धा पद भरलं जाणार आहे. त्यानंतरचं पद पहा, लेखापाल भरती प्रक्रिया 2026च्या अनुषंगाने मागणीपत्र. तर लेखापाल हे सुद्धा पद भरलं जाणार आहे आणि एनी ग्रॅज्युएशन लागतं या लेखापाल पदासाठी. त्याच्यामध्ये महाराष्ट्र गट सेवा मुख्य परीक्षा 2026 लिपिक व टंकलेखक या सवलताचे मागणीपत्र सादर करण्याबाबत आणि माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार बारमाही रोजंदारी वनमजुरांना शासन सेवेत नियमित करण्याबाबत असं वेगवेगळ्या आहे. त्याच्यामध्ये आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे तर वनरक्षक, सर्वेक्षक आणि लेखापाल जे 2023ला मोठी भरती झाली होती तशीच भरती आता परत होणार आहे. तर लागा तयारीला मित्रांनो. वेळ अजिबात वाया घालवू नका. आता भरपूर डिपार्टमेंटच्या जाहिराती येणार आहेत. मन लावून अभ्यास करा आणि परीक्षा TCS घेणार आहे. TCS कंपनीमार्फत ही परीक्षा घेतली जाईल. जाहिरात कधी येईल तर येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये जाहिरात येऊन जाईल आणि परीक्षा कोण घेणार आहे तर TCS घेणार आहे. त्यामुळं त्यानुसारच तुम्ही तयारी करा. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि पोलीस भरती महाराष्ट्र हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.